भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। आपुलिये हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती ती सात्विक, किंवा होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा। श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार आणि त्यांच्या गाथा प्रकरणामध्ये सुंदर अशा स्वरूपाचा अभंग। जगद्गुरु तुकोबार ह्या विश्वामध्ये धन्य कोण आहेत आणि त्यांच्या कुठल्या कार्यानं त्यांना धन्यता मिळते, या प्रकारचं निवेदन करताना दिसत आहे। आपलं हित ज्याला समजतं असा समजून घेणारा जो कोणी साधक आहे, त्याला संगोपन करून संस्कार देऊन समृद्ध बनवणाऱ्या माता पित्यांना धन्यवाद देतात। कुळी कन्या पुत्र, त्यांच्या कुळामध्ये जन्माला येणारे कन्या आणि पुत्र ज्यांच्या अंतःकरणात सात्विक भावाचा मळा फुललेला आहे, त्यांच्या संदर्भानं तुकोबार सांगतात, देवालाही आनंद वाटतो। हरीख हा मध्य आणि पूर्व विदर्भामध्ये बोलला जाणारा आनंदाच्या सापेक्ष, आनंदाच्या समानार्थी शब्द आहे। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, पांडुरंग परमात्म्याचं नित्य चिंतन करतो आहे। गीता आणि भागवत ह्या ग्रंथांचं श्रवण करतो आहे। त्याचा हरीख, त्याचा आनंद देवाला वाटतो आणि ज्याच्या संबंधानं आनंद देवाला वाटतो त्याचे आई आणि वडील, माता पिता धन्य आहे। तुकोबार सांगतात, माझं भाग्य, मला जर त्यांची सेवा करण्यासाठी संधी मिळाली तर मी ईश्वराचा ऋणी राहील। त्या भगवान परमात्म्याच्या संदर्भानं मी शरणागती व्यक्त करतो आणि इच्छा व्यक्त करतो की अशा साधकांची मला सेवा करायला मिळावी। आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची। बाळ जन्माला आलं की त्या बाळावरती होणारे संस्कार अत्यंत महत्वाचे। संस्कार असे असावे की बाळाला शिक्षण देऊन विश्वाचं ज्ञान होण्यापेक्षा स्वत्वाचं ज्ञान होणं गरजेचं आहे। विश्व काय आहे हे शोधण्या अगोदर त्या जीवानं मी कोण आहे हे शोधावं, यासाठी केलेले आई वडिलांचे जे संस्कार आहेत ते कारणी लागतात। त्याचे माता पिता धन्य आहेत। दुसरी गोष्ट, आई आणि वडिलांना जर धन्यता स्वतःला मानून घ्यायची असेल तर आपलं हित म्हणजे आयुष्यभर त्या बाळावरती केलेल्या संस्काराचं जे फलित आहे ते आम्हाला वृद्धपणामध्ये आम्ही केलेल्या सर्व कर्माचं ऋण म्हणून सव्याज परत करून आमची सेवा त्यांनी करावी, ही आशा व्यक्त करून ती आशा पूर्ण झालेला जो कोणी व्यक्ती आहे तो व्यक्ती आपल्या जीवनाला धन्य मानतो। म्हणजे आपलं जे हित होतं ते हित आपल्या मुलाबाळांनी केलं म्हणून त्यासाठी धन्यता देतात आणि स्वतःलाही धन्य मानतात। ज्यांच्या कुळामध्ये कन्या आणि पुत्र सात्विक आहे त्याचा आनंद देवालाही वाटतो। कन्या हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे। आई आणि वडील, आई बाळाचं संगोपन करत असते, मुलीचं संगोपन करत असते। एका विशिष्ट वयामध्ये मुलीची मैत्रीण होण्याचं सौभाग्य तिला प्राप्त होतं। तीच आई लालन पालन करून त्या बाळाचं संगोपन करते, पण संरक्षण आणि संगोपनामध्ये सर्वात महत्वाचा जो वाटा आहे तो बापाचा। जगद्गुरु तुकोबार सांगतात,
की कन्या हा शब्द आधी व्यक्त करण्याचं कारण काय असावं. तर वडील मुलावरती जेवढा खर्च करतात तेवढाच मुलीवरतीही करतात. मुलीवरती केलेल्या खर्चाचं जे काही परतावा आहे तो परत मिळत नाही आणि तो बापाला नको सुद्धा आहे. मुलीनं केवळ आपल्या वडिलांची आणि आईची एक प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा शेवटापर्यंत जर टिकवून ठेवली तर त्या वडिलांना केलेल्या खर्चाचं परतावा मागण्याची इच्छा सुद्धा होत नाही. म्हणून कन्या हे कुळाचं भूषण आहे. कन्या हे कुळाला पवित्रता देणारं तत्व असल्या कारणानं कन्या हा शब्द वापरलेला आहे. आणि पुत्र वृद्ध झाल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची उणीव भासू देत नाही. म्हणून कन्या आणि पुत्र ह्या दोन तत्वांचा विचार करत असता यांची वृत्ती सात्विक असावी आणि तेच देवालाही आवडतं असं तुकोबारायांचं मत आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचं. श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत ह्या दोन ग्रंथांना श्रवण करणं गरजेचं आहे. ह्या दोन ग्रंथांचं अध्ययन केलं असता आमच्या लक्षात येतं, श्रवण केलं असता आमच्या लक्षात येतं की गीता हा ग्रंथ जगण्यासाठी आणि मरण्यासाठी या दोनही गोष्टीसाठी गरजेचा आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय किंवा ह्या 8व्या अध्यायातील अनेक ओव्या जर बघितल्या, अनेक श्लोक जर बघितले तर आमच्या स्पष्ट निदर्शनास येतं की हा जो ग्रंथ आहे हा मरणाच्या संदर्भानेही विचार करणारा आहे आणि अर्जुनाला प्रवृत्त करून जीवन कसं जगावं हेही शिकवणारा ग्रंथ आहे. भागवत ग्रंथामध्ये अनेक प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या आहेत. त्यातून चिकित्सा जर एखादा साधक करू लागला तर त्यावरती, त्या ग्रंथावरती अश्रद्ध वृत्ती निर्माण होईल किंवा श्रद्धा नष्ट होण्याचं संभावना असल्या कारणानं हे ग्रंथ श्रवण करावे आणि चिंतन विठोबाचं करावं. विठोबाचं चिंतन करण्याच्या पाठीमागे तो कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि तो लोकांना सांगतोय की बाबा तुझं कर्म तू करायचंय. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुझ्या कर्माचं फल तुला मिळणारच आहे. नित्य मी तुझ्या पाठीमागे उभा आहे, तुझ्या सोबत उभा आहे, काळजी करू नकोस. म्हणून चिंतन विठोबाचं असावं. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हा भगवान परमात्मा म्हणजे पांडुरंग परमात्मा या सर्व विश्वाचं भरण पोषण करणारा आहे. तू माझ्यावरती भार टाक, मी तुझं कल्याण करेन. हा आशावादाने तर ही दिलेली ग्वाही आहे आणि हा वरदहस्त वर करून पांडुरंग परमात्मा सांगतोय की तुझं कल्याण माझ्या हातात आहे. म्हणून गीता भागवत श्रवण करायचं, चिकित्सा करायची नाही. तार्किकाचा तो टाकावा संग, पण चिंतन मात्र विठोबाचं असावं. तुकोबाराय सांगतात अशा संततीच्या प्रेमापुढे देव जर झुकतो, देवाची जर एवढी मोठी श्रद्धा ह्या मुलांच्या संदर्भात आहे, ह्या संततीच्या संदर्भात आहे, तर अशा जीवांची, अशा मुलांची, अशा साधकांची सेवा जर मला मिळाली तर मी धन्य आहे, माझं कुळ धन्य आहे आणि माझं भाग्य की मला अशी सेवा करायला मिळावी. म्हणून मी माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतो आहे. अशा आशयाचा अभंग जगद्गुरु तुकोबाराय ह्या अभंग गाथेमध्ये व्यक्त करतात. अनेक प्रकारच्या अभंगांच्या संदर्भानं आपण विचार करणार आहोत. आजवर झालेले जेवढे काही चिंतन आहे, श्रोत्यांना, दर्शकांना विनंती आहे की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सर्व अभंगांचा सार सांगण्याचा प्रयत्न होईल. रामकृष्ण.